नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या ज्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक कथेस्पर्धेची माहिती घेणार आहोत. तर विपुलश्री मराठी मासिक आहे विपुलश्री नावाचं. ते दरवर्षी एक कथास्पर्धा भरत असतात. तर वासंतिक कथास्पर्धा असं या स्पर्धेचं नाव आहे. तर हे विपुलश्री मासिक हे पुण्यातलं आहे. तर ते दरवर्षी मे महिन्यात तेव्हा त्यांचं वासंतिक अंक एक मे महिन्यामध्ये निघतो, प्रकाशित होतो. त्यासाठी त्यांनी कथास्पर्धा या भरवलेल्या आहेत. तर या स्पर्धेसाठी कथेसाठी कोणत्याही विषयाचं बंधन नाही आहे आणि कथाही स्वतंत्र आणि याआधी कुठेही प्रकाशित झालेली नसावी. म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेली तुमची स्वतंत्र अशी त्यांना कथा हवी आहे. आणि या कथेसाठी शब्दसंख्या म्हणजे कथा फार मोठी नको आहे त्यांना. तर कथा ही लघुकथेच्या स्वरूपात असावी असा त्यांचा नियम आहे. आता इथे लघुकथा म्हणजे काही जणांना पटकन लक्षात येत नाही की लघुकथा म्हणजे किती मोठी लिहायची किंवा किती छोटी लिहायची. तर लघुकथा ही कमीत कमी 300 ते 350 शब्दापर्यंतच लिहावी. जास्तीत जास्त 400 शब्द झाले तरी चालतील, पण 400च्या पुढे जाऊ नये. आणि 300 350 हे अगदी प्रॉपर लघुकथेचे शब्दसंख्या मर्यादा आहे. तर 300 350 शब्दापर्यंत तुम्ही लघुकथा लिहा. कोणत्याही विषयावर लिहा, तुमच्या आवडीच्या विषयावरती कथा लिहा. तुम्ही जेव्हा कथेला किंवा कवितेला जेव्हा विषयाचं बंधन नसतं तेव्हा कथा ही कशावर लिहावी किंवा विषय पटकन सुचत नाही आहे. तर अशा वेळेस आपण रोजच्या ज्या घडामोडी बघतो, न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा कुठे काहीतरी आपण ऐकलं असतं, काही वाचलेलं असतं, काही अनुभवलेलं असतं. तर अशी काही एखादी घटना किंवा अनुभव असेल किंवा प्रसंग असेल जो तुम्हाला आठवतो आहे किंवा जो खटकतो आहे की बाबा ह्याच्यावर मला बोलायचं आहे, ही मी बातमी आज वाचली, तर ह्याच्याबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे किंवा ह्याच्यावर मला काहीतरी सुचतं आहे. तर ह्या गोष्टी करायच्या की वर्तमानपत्र रोजचं वाचायचंच. त्याच्यामुळे काय एखाद्या बातमीतून सुद्धा तुम्हाला एखादी कथा मिळून जाते. तर असं चौफेर म्हणजे तुम्ही निरीक्षण करा आणि बघा की कुठल्या घटनेवरून तुम्हाला कुठली कथा सुचते. तर अशा करंट ज्या घडामोडी आहेत, ताज्या घडामोडी, त्याच्यावरती शक्यतो कथा लिहायचा प्रयत्न करा. कथा असू दे किंवा कविता असू दे. जेव्हा कथेला विषय नसतो दिलेला, विषयाचं बंधन नसतं, तेव्हा खरं तर खूप ही एक चांगली संधी असते की तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावरती तुम्हाला व्यक्त होता येतं. तुम्हाला त्या कथेतून तुमचं मत मांडता येतं. त्यामुळं कथेला विषय नाही आहे तर तुम्ही खूप अगदी छान प्रकारे कथा तुमच्या आवडीच्या विषयावर लिहू शकता. तर 300 ते 350 शब्दापर्यंत कथा लिहा. आता ही कथा पाठवायची कुठे आहे? तर कथा ही मेल करायची नाही आहे, तर कथा ही लिहून त्यांना पाठवायची आहे. तर कथा ही कागदावरती जेव्हा पण तुम्हाला लिखित स्वरूपात म्हणजे कागदावरती लिहून कथा मागवली जाते कुठेही, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने करायची, ती म्हणजे A4 साईजचा पांढरा फुलस्केप पेज घ्यायचा. फुल व्हाईट असतो A4 साईज. त्या कागदावरती तुम्ही एका बाजूलाच कथा लिहायची तुमची. एका बाजूला थोडासा समास सोडायचा, कथेचं शीर्षक लिहायचं, तारीख टाकायची वरच्या बाजूला उजव्या हाताला आणि कथेचं शीर्षक लिहून कागदाच्या एका बाजूला स्वच्छ अक्षरात कथा लिहायची. आणि दुसऱ्या पानावरती जाताना परत पाठमोर पान रिकामं सोडायचं, दुसरं नवीन पान घ्यायचं आणि त्याच्यावरती पुढची कथा लिहायची. तर बाहेर पाठवताना ही गोष्ट लक्षात घ्या की A4 साईजचा फुल व्हाईट पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती कथा किंवा जे कविता जे काही साहित्य असेल ते लिहून द्यायचं आहे. आता ह्यांचं अजून एक असं अट आहे की कथा लिहिल्यानंतर पाठवल्यानंतर कुठलाही पत्रव्यवहार ते तुमच्याशी करणार नाही आहेत. कथा पोचली का किंवा नाही पोचली का याच्याबद्दल कुठलाही ते पत्रव्यवहार करणार नाही आहेत. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे कथा लिहून झाल्यावर त्याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढायची आणि ती प्रिंटआउट त्यांना पाठवायची आहे त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती. तर मी हा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा पुण्यामधला पत्ता आहे, कर्वेनगरचा आहे, शैलेश सोसायटीचा पत्ता आहे. त्या पत्त्यावरती तुम्हाला कथा पाठवायची आहे. तर लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ही आहे की कथेला विषयाचं बंधन नाही आहे. 300 ते 350 शब्दापर्यंत कथा लिहा आणि फुलस्केप पेजच्या पानाच्या पांढऱ्या कागदावरती कथा एका बाजूला लिहा, समास सोडून लिहा आणि त्याची प्रिंटआउट काढा आणि मग ते पोस्टाने पाठवून द्या. तर कथा पाठवायची अंतिम मुदत आहे 20 मार्च 2025. म्हणजे भरपूर वेळ आहे. तुम्ही विचार करून छानशी कथा लिहू शकता. 25 मार्चच्या अगोदर पोस्टाने तुमची कथा पोचेल अशा पद्धतीने कथा पाठवा आणि कथा लिहून तयार ठेवा आणि तुम्ही पाठवून दिली तरी चालेल. तर ही खूप छान संधी आहे. तर सर्वच लेखक मित्रमैत्रिणींनी या कथेस्पर्धेमध्ये भाग घ्यावा.
आणि अजूनही तुम्हाला लिखाणाशी रिलेटेड तुम्हाला काही गोष्टी माहिती हवी आहे कोणत्या गोष्टीबद्दल, किंवा असे बरेचसे प्रकार आहेत की बाबा अलग कशी लिहावी किंवा चारोळी कशी लिहायची असते किंवा काही कथेचे नियम आहेत का, तर तुम्हाला लिखाणाबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. मग त्या संबंधीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत तुम्हाला देत जाईन. तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा एक फेसबुक ग्रुप आहे जिथे अनेक लेखक मित्रमैत्रिणी जवळजवळ 8,400 मेंबर्स आपल्या त्या ग्रुपमध्ये आहेत. तिथे रोजचे वेगळ्या विषयावरती टास्क घेतले जातात. लिखाणाला भरपूर वाव आहे. वाचकही खूप छान प्रकारे वाचतात आणि अभिप्रायही देतात. तर या फेसबुक ग्रुपमध्ये जर तुम्हाला लिहायची आवड आहे, वाचनाची आवड आहे, तर तुम्ही इथे जॉईन होऊ शकता. तर फेसबुकची माझ्या ग्रुपची लिंक, जी माझ्यातली मी हा नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि तुम्हाला हव्या असलेल्या माहिती कोणती हवी त्याचंही कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगा. त्या विषयावरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.